ही काकडी पण ही ओशा दिवशी लागते, म्हणजे गौरी पूजन असते का नाही त्या दिवशी सुपामध्ये ओसा पुसतात का नाही, तर त्यासाठी ही काकडी महत्त्वाची आहे. आणि अजून गणपतीच्या समोर ठेवण्यासाठी का नाही पण एक काकडी पाहिजे. तर मी कणी काकडी काढून ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण कसं सणावाराचं सगळ्यांना लागते, त्यामुळे कधी वेलीला राखत नाहीत, घेऊन जातो. त्यामुळे असं काढून कधी अगोदरच फ्रीजमध्ये ठेवायची. हां, तर मग मी कधी तुमचं स्वागत करायच्या अगोदर हे सांगते की मी हा आवाज कधी ज्यावेळी मी शूट करत होते त्याचवेळी दिलेला होता, पण त्यानंतर कधी 2-3 व्हिडिओला आपोआपच कसा आवाज गेला मलाही समजलं नाही. मी गॅलरीतून ज्यावेळी एडिट करायला घेतलं त्यावेळी तिथं मला समजलं की त्याला आवाजच नाही. खूप प्रयत्न केला, सकाळी सोडायला पाहिजे होता हा व्लॉग, पण कधी माझा आवाज काही केलं ना का ते येईना, म्हणून कधी मी आत्ता संध्याकाळी आजचा व्लॉग सोडणार आहे. तर समजून घ्या. तर आपल्या आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आजच्या व्लॉगचा विषय हा होता की आता गौरी गणपती आले आहेत, म्हणजे आपला सण जवळ आलेला आहे. तर अगोदर 2 दिवस त्याची काय काय तयारी करायची जेणेकरून आपल्या बायकांची दगदग होणार नाही, हे मी माझ्या पद्धतीनं मी काय काय केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत कधी तुमच्याशी शेअर करते. तर इथे मी हरभरा डाळ पहिल्यांदा गरम करत ठेवले, म्हणजे बारीक गॅसवर मी ते भाजून घेणार आहे ती ह्यासाठी, कारण आमच्याकडे कधी गौरी ज्या दिवशी येते त्या दिवशी कधी आळूची वडी केली जाते, त्यासोबत तांदळाची भाकरी केली जाते, त्यानंतर भोपळीची आणि हिची शेपूची पालेभाजी मिक्स करून अशी पालेभाजी बनवली जाते. तर त्यासाठी कधी आळूवडीसाठी मला बेसनपीठ तयार करायचं होतं आणि ते मी घरीच करते, कारण माझ्या घरी गिरण आहे. त्यामुळे कधी मी हरभरा डाळ कधी भाजत घातलेले, कारण पावसाळ्यात कशी डाळ मऊ पडते, उन्हाळ्यात कसं आपण बाहेर ठेवू शकतो 1-2 तास, ऊन लागलं की चांगली अशी कुरकुरीत होते. तर कधी आणि त्यामुळं कधी चिकटत नाही गिरणीला. तर आता पावसाळ्यात काय तो पर्याय नाही आहे, त्यामुळे मी बारीक गॅसवर अगदी डाळ येईपर्यंत भाजून घेणार आहे डाळ. आणि डाळ बारीक गॅसवर ठेवलेली होती आणि डाळ बघत मला अजून एक करायचं होतं, म्हणजे तांदूळ निवडून ठेवायचं होतं. तांदूळ म्हणजे तांदळाची भाकरी आणि मोदक ह्यासाठी आपल्या घरच्या गणपतीला पण येतं, आणि आम्ही कसं गावात राहतो त्यामुळे मंडळाचा पण गणपती असतो, तिथं पण कधी नैवेद्य म्हणण्यापेक्षा प्रसाद दिला जातो. तर त्यासाठी मोदकासाठी मला तांदळाचं पीठ पण करायचं होतं, तिन्हीसाठी होईल म्हणून. त्यामुळे कधी शक्यतो तांदूळ असं मोठंच घ्यायचं. माझ्याकडं तर राशनचं तांदूळ आहे, तेच मी आता निवडून त्यात खडे वगैरे असेल तर काढून टाकणार आहे, पाकडून घेऊन कधी ते पण डाळ बघत आता निवडून घेऊया. ही अशी पिठं वगैरे किंवा अजून काय काय साहित्य असतं की नाही ते आणून ठेवलं की नाही आपली दगदग नाही होत, आणि कधी हे नाही ते नाही करतानाच लक्षात होतं हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं, आणि दगदग कसं सणावाराचा दिवस कधी उगवतो कधी मावळतो तेही समजत नाही. त्यामुळे कधी आणि त्यात ही अशी तयारी नसली की जास्त असं चिडचिड होते आणि सणाचा कधी आनंद आपल्याला घेता येत नाही. यासाठी अगोदर जर 2 दिवस अशा पद्धतीने तयारी करून ठेवली की नाही तर आपल्या सणाचा आनंद पण आपल्याला घेता येतो. तर चला, डाळ बघून आली मी, एक फेर झालेल्या डाळीच्या पासून, त्यानंतर मी दुसरी डाळ टाकलेली आहे. तर इथं आमच्या गावाकडे आता गणपती येतो की नाही त्या दिवशी आमच्याकडं गव्हाची खीर असते माहिती आहे, तर ती केली जाते. त्या दिवशी भाकरी केली जात नाही, चपाती गव्हाची खीर. आणि त्यानंतर त्या गणपतीला कधी पूजेला आपल्याला काकडी लागते, फळं लागतात, केळी लागते, असं दहीभाताचा आणि खिरीचा नैवेद्य गणपतीच्या खाली जे आपण मांडणी करतो त्याच्या खाली नैवेद्य ठेवला जातो. तर ही सगळी तयारी कधी करायची. मला काकडी पण आणायची, माझ्याकडे वेल नाही त्यामुळे मला शेजारच्या ताईकडून ती मागून आणायची. ओशासाठी पण काकडी लागते, कारण ओसा कधी सगळ्याचा म्हणजे आपल्या घरच्या देवाचा पण पूजायचा असतो, सुहासिनींचा पण पूजायचा असतो, असं सगळ्यांचं ओसं पूजायचं असतं आणि त्यासाठी कधी काकडी लागते. तोपर्यंत मी कधी तांदूळ घालून घेते, म्हणजे डाळ गार होते, त्यानंतर मी डाळीचं पीठ करते. डाळ अगोदर लावली कधी की त्यानंतर जे आपण धान्य टाकू त्याला पण कधी पिवळसर रंग येतो, त्यामुळे कधी पण डाळ शेवटी घालायची. पहिल्यांदा मी आता तांदूळ घालून घेते. तर डाळ भाजून झाल्यानंतर कधी थोडंसं धना आणि थोडंसं जिरं पण भाजून घ्यायचं, म्हणजे आपल्या पिठाला कधी खमंगपणा येते. थोडं धना टाकले, थोडंसं जिरं टाकते, तुमच्या अंदाजानुसार टाका. आणि त्यानंतर ही बघा, ही मी अजून डाळ दळून घेतलेली आहे, ती मला चकलीसाठी पाहिजे. म्हणजे कसं तनू येणार आहे, तनूला फक्त 1-2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे मला कधी चकल्या पण ह्या गणपती आलेल्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा शनिवारी किंवा रविवारी ह्या 2 दिवसात करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला कसं तिथं शाळेतून आल्यानंतर खायला भूक लागते ना पोरांना, घरी आल्यानंतर रूममध्ये, तर त्यासाठी मला चकली बनवून द्यायची. तर त्यासाठीची पण डाळ मी आताच भाजून घेतलेली आहे, त्याचं पण पीठ करून मी गावाकडे नेईन, म्हणजे ते सगळेजण एकत्र आल्यानंतर करायला येईल. तर हे बेसनच्या पिठासाठी धना जिरा पण भाजले, आणि आता कधी चकलीसाठी पण जिरा भाजून घेऊया, दळतानाच टाकायचं त्यामध्ये.
या डाळीमध्ये कधी चकलीच्या डाळीमध्ये अजून मला तांदूळ घालायचं आहे. जितकी डाळ घेईल त्याच्यात कधी दुप्पट मी तांदूळ देणार आहे. आणि तांदूळ पण थोडंसं कधी भाजून घ्यायचं. दिवाळीला कसं करते मी, तांदूळ धुते, त्यानंतर आपल्या ओल्या म्हणजे पांढऱ्या शुभ्र कापडावर किंवा कुठल्या पण कॉटनच्या कापडावर असं पसरून घालायच्या डाळ तांदूळ. त्यानंतर ते वाळवायचे. एका दिवसातच उन्हाळ्यात कधी वाळून येते. त्यानंतर ते भाजायचं आणि त्याचं पीठ करायचं. पण आता मी तसं नाही करणार, म्हणजे गडबडीच्या वेळेस असं नाही केलं तर चालते. कारण ते धुवून परत वाळवायला कधी पावसाळ्यात तर हवागार असते. एकतर कोरडंच ही डाळ कधी मऊ पडलेली असते. त्यानंतर धुतल्यानंतर ती अजून मऊ पडते आणि ती कधी भाजलं तरी असे कुरकुरीत होत नाही. त्यामुळे कधी फक्त कधी तसंच मी आता धुणार नाही, तसंच कधी भाजून घेणार. मग तांदूळाने थोडंसं मी निवडा फक्त भाकरीला आणि मोदकाला. डाळीच्या चकलीचं कधी मी विसरूनच गेले. तर आता थोडंसं कधी पुन्हा चकलीसाठी तांदूळ निवडून घेते. अजून कधी नारळ लागतो, त्यानंतर फळं लागतात, गूळ लागतो. जे काही किराणा मालाचं साहित्य असतं की जे लागते साहित्य कधी ते एक लिस्ट करून घ्यायची आणि ती अगोदरच बाजार करून घ्यायचा. त्यानंतर अजून भाज्यामध्ये म्हटले तर भोपळीची पानं लागतात आणि आळूवडी करायला आळूची पानं लागतात. ती काय गावाकडेच आम्ही करणार, कारण गणपती इथे नसतो, आमचा गावाकडेच असतो. आमचा एकत्रच आम्ही गणपती साजरा करतो. त्यामुळे तिकडे भाज्या वगैरे भरपूर असतात. तर तिकडे गेल्यानंतर मी त्या भाज्या वगैरे काढेन. तुम्हाला जर बाहेरून विकत आणावे लागत असतील कणी तर अगोदरच, आता उद्या आज गुरुवार आहे, तर गुरुवारचं अगोदर 2 दिवसच कणी आणून ठेवा. भोपळीची पानं जरी मिळाली कणी त्याची अशी केस काढून ठेवायची आणि प्लॅस्टिकची पिशवीत काढून ठेवायची, म्हणजे टिकतात चांगली. ती अशी कोमेजली किंवा शिळी झाली की नाही त्याची केसरं असे निघत नाहीत. तर आळूची पानं म्हणा त्याचं पण काढून असं प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवायचं किंवा आपला न्यूजपेपर असतं त्यामध्ये गुंडवून ठेवलं तरी पण कधी छानपैकी टिकतात. आणि जो बाकीचं जर आपला कोरडा असतो नारळ गुळ वगैरे डाळ हरभरा डाळ लागते पुरणपोळीला, कारण औषधाला पुरणपोळ्या कराव्या लागतात. तर ते कधी अगोदर आणून ते काय एका बॅगमध्ये घालून ठेवायचे, म्हणजे सणावर अशा पद्धतीने जर किरकोळ असते पण अशा पद्धतीने जर सगळ्या साहित्याची 2 दिवस अगोदर तयारी केली की नाही तर आपला पण गोंधळ होत नाही आणि आपल्याला सोयीचं जातं आणि आपली दगदग होत नाही ह्यासाठी. तर चला, तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. छोटासा होईल, किती मिनिटाचा होईल काय माहीत नाही. तरी पण तुम्हाला माझा व्लॉग आजचा आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.